8वीच्या या पाठामध्ये काल आपण इथं होतो. आता आपण पुढे जाऊया भाग क्रमांक 2 मध्ये. इंग्रजीचा हा पाठ शिकत असताना काल आपण सांगितलं की हे हे नियमित क्रियापद आहे जिथं ईडी लागलेलं आहे. इथं अनियमित आहे. आणखीन हेही अनियमित आहे. म्हणजे इथं आणखीन एक आहे हे भूतकाळी रूप. हे आपण पाहिलं होतं. नियमित आणि अनियमित मूळ क्रियापदाचा वापर कसा केलेला आहे हे आपण सांगत होतो. आजच्या या पाठामध्ये पुढील ओळ आपण पाहूया. मिसेस सेन अमेझिंग. आता अमेझिंग म्हणताना जो शब्द बोलला अमेझिंग तिथं हे बघा हे उद्गारवाचक चिन्ह बोललेलं आहे आणि दाखवलेलं आहे. मग हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं की आपण विरामचिन्हाचाही वापर शिकतो आहोत. आपल्याला शिकला पाहिजे. हे पाठाच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मिसेस सेन सेज आता सेज इथे लिहिलेलं नाही. मग सेज कसं म्हणलो मी? तर या 2 टिंबांना सेज म्हणजेच या चिन्हाचा अर्थ काय होतो? सेज असा होतो. अमेझिंग. अमेझिंग हा शब्द त्या शब्दाच्या 8 जातीमध्ये कुठं मोडतो? तर केवळ प्रयोगी अव्ययामध्ये मोडतो. आपल्या भावना अचानकपणे आपण व्यक्त करतो. व्यक्त करताना जो शब्द येतो, दुःखाचे असतील, सुखाचे असतील, आनंदाचे असतील किंवा आणखीन भीतीदायक असतील. ज्या काही शब्दाला आपण त्या प्रसंगात आपल्या तोंडातून, आपल्या भावनेतून व्यक्त करतो, तो शब्द केवळ प्रयोगी अव्यय. आता इंटरेस्टनं म्हणजे अगदी गोडीनं मॅडम मिसेस सेन त्या आपल्या विद्यार्थ्याचं ऐकत होत्या. आणि मग आता पुढं वाक्य काय आपलं? क्वायट, क्वायट, हँडफुल. हँडफुलचा अर्थ काय होतो? मुठभर होते. हँडफुल. फॉर यू. फॉर फॉर हे प्रिपोजिशन आहे. हे एक प्रिपोजिशन मी वेगळ्या रंगात दिलेलं आहे. नंतर इथे एक प्रिपोजिशन आहे. आता प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. व्याख्या अगोदर सांगितलेली आहे. अमेझिंग आश्चर्य आहे. क्वायट हँडफुल फॉर यू म्हणजे तुझ्यासाठी मुठभर मुठभर काम आहे. टू डील व्यवहार करण्यासाठी, हाताळण्यासाठी, सांभाळण्यासाठी. विथ सोबत. अँड आणि ऑल ॲट वन्स एकदाच. एकदाच मुठभर काम तुला हाताळण्यासाठी आले. देन आता देन इथं अगोदर वाचलं मी. पण आता इथं देनचं विश्लेषण नंतर सांगतो. व्हॉट डीड यू डू देन? हा आहे WH प्रश्न. WH म्हणजे काय? तर WH म्हणजे व्हॉट, वेअर, होज, होम हे WH न सुरू होणारे शब्द त्यापासून सुरू होणारा प्रश्न म्हणजे WH प्रश्न. WH न सुरू होणारा शब्दाचा प्रश्न. इथं इथं डीड वापरले आणि इथं डू वापरले. नेहमी आपण गोंधळात पडतो की हेल्पिंग व्हर्ब आणि मूळ म्हणजेच मेन व्हर्ब तिथंही डू वापरलं जाते, डज वापरलं जाते, डीड वापरलं जाते आणि मूळ क्रियापद सुद्धा डू डज डीड म्हणून वापरलं जाते. मग आता इथं मूळ क्रियापद कोणतं आहे? मूळ क्रियापदाची भूमिका कोण पार पाडतंय? डू वापरतंय. वापरलेलं डू आहे का वापरलेलं डीड आहे? तर हे जे डीड दिलेलं आहे मुलांनो लक्षात घ्या. हे डीड दिलेलं आहे ते डीड म्हणजे हेल्पिंग वर्ब. तो भूतकाळ आहे. भूतकाळातला प्रश्न आहे. क्रिया घडलेली आहे याबद्दलचा विचारला गेलेला शब्द तो भूतकाळातला आहे म्हणजेच काळदर्शनासाठी वापरला आहे. आणि हे डू म्हणजे इथं करणे मूळ क्रियापद झालं. मग तू काय केलंस? हे देन देन म्हणजे नंतर काय केलंस? म्हणजे मग काय केलंस? असा प्रश्न आहे. आणि शेवटी आता हेही आपण चिन्ह लक्षात ठेवायचं. एक क्वेश्चन मार्क आहे, प्रश्नचिन्ह आहे. या सगळ्या व्यवहारामध्ये
या सगळ्या व्यवहारामध्ये संवाद करत असताना आपण छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या, याही संपूर्णपणे. ती ओळ कशी आहे? म्हणजे आपण आता त्या पुढच्या ओळीत बघतोय की रितेश काय म्हणतोय. काय म्हणतोय रितेश? रितेश म्हणतोय की रितेश सेज, हे जे आपण लिहिलेलं आहे लाल अक्षरात, लाल अक्षर म्हणण्यापेक्षा लालनं काय करतो मी त्याला गोल करतो. ह्या काळ्याने काय करतो ह्या लालला हे गोल करतो. हे दोन टिपके आहेत नाही. हं? त्याला काय म्हणायचं? सेज म्हणायचं. यस, पुन्हा मॅम, बट द मोस्ट अमॅझिंग. अमॅझिंग म्हणजे काय? आश्चर्यकारक. आश्चर्यकारक. हं? आश्चर्यकारक म्हणजे काय? आश्चर्यकारक है. अमेझिंग म्हणजे काय? आश्चर्यकारक. थिंग, घटना, गोष्ट, घडली, हॅपन्ड, दॅम. दॅम, आता देम आहे का? दे नाही तिथं. इथं देम हॅपन्ड नंतर काय? हा, दे नाही की नाही. मग काय छापलं इथं? हा, हे चूक. ह्याला इथं बदलायचं असं. देन टाईप करताना चुकीचं केलं. देन, हा, हे देन. नंतर एक आश्चर्यकारक घटना तिथं घडली, गोष्ट घडली. म्हणजे मोस्ट म्हणजे काय? जास्त. जास्त आश्चर्यकारक घटना घडली, गोष्ट घडली. घटना म्हणण्यापेक्षा थिंग म्हणजे काय? गोष्ट. बरं का? घडली, वस्तू घडली. हा, थिंग म्हणजे वस्तू, गोष्ट, वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ होतो बरं का इथं. आता इथं देन आहे. देन, देन म्हणजे काय? नंतर, पुन्हा. दॅट मॅन नियर. नियर, इथं फुल स्टॉप आहे का देन नंतर? पुस्तकात फुल स्टॉप आहे का? पुस्तकात आहे का? हं? आहे का? दॅट मॅन हॅपन्ड देअर. है, नियर द प्यावमेंट. प्यावमेंट म्हणजे काय? प्यावमेंट म्हणजे फुटपाथ, रस्त्यावर. हा, म्हणजे तो माणूस रस्त्याच्या ज्या कडेला जो फुटपाथ रस्ता असतो की नाही, बारका फुटपाथ असतो की नाही, त्याच्या जवळ जवळ ही टू गॉट अप, सापडला. गेट म्हणजे मिळवणे. गॉट अप अँड, आणि बिगॅन टू रन, पळायला चालू केला. आश्चर्याची गोष्ट कोणती? तर तो माणूस रस्त्याच्या कडेला फुटपाथवर तो देखील सापडला सुद्धा. आणि बिगॅन टू रन विथ द थिप, चोरासोबत तोही पळू लागला. हं? चोरासोबत तोही पळू लागला. विदाऊट लुझिंग मुवमेंट. आता हे विदाऊट आहे का? विदाऊट, विदाऊट म्हणजे काय? शिवाय. लुझिंग, न गमवता. लुझिंग, न गमवता. लुझिंग, न गमवता. लुझिंग म्हणजे काय? न गमवता. मुमेंट, क्षण. मुमेंट म्हणजे काय? क्षण. मुमेंट म्हणजे क्षण. कसलाही क्षण न गमवता तो इथे काय करायचा? काय करायचा? तो पळायचा. है ना? आता पुढं जे सांगितलंय ते गॉट अप अँड बिगॅन टू रन विथ द थिफ. आता आपण नेक्स्ट पेजवर जायचं. नेक्स्ट पेजवर दिले म्हणजे आता पुढे काय म्हणते तिथे नेक्स्ट पेजवर? इथं जे दिलेलं वाक्य आहे, हे वाक्य विदाऊट लुझिंग अ मुमेंट आय रॅन आफ्टर देम. आता इथं कसं दिलं वाक्य? त्याच्यानुसार द्यायचा. हे जर डबल झालं बरं का, आय हे डबल झालं बरं का, हे आहे का? हे डबल टाईप झाले. हा, असू दे. आता आय करता आणि रॅन मूळ क्रियापद. रॅन काय आहे? मूळ क्रियापद आहे. हा, मूळ कोणतं? अनियमित. रनचा भूतकाळ रॅन. रन, रॅन, रन आहे का? रन, रॅन, रन. पुढे रन, रॅन, रन. देम शब्द काय इथं? देम. देम आहे का नाही इथं? आणि इथं काय केले? आफ्टर लिहिले. इथं लिहिले का? आफ्टर म्हणल्यानंतर तुम्ही काय करणार? त्याचा अर्थ काय करणार नंतर? पण इथं काय अर्थ होतो? इथं या प्रिपोजिशनचा अर्थ होतो आय रन, सॉरी, रॅन आफ्टर देम. मी
त्यांच्या पाठीमाग पळालो. पाठला करतो की नाही आपण? आपण मराठीत काय म्हणतो? ताना काढलो, ताना काढलो. अरे ताना काढा, ताना काढा सापडतो म्हणतो की नाही? मी बी ताना काढलो त्याचा. आजकाल ताना काढायचा नाही शब्द, पण ते आपण शब्द वेगळा वापरतो. पाठीमाग पळालो म्हणतो. कुत्र, एकामागे एक पळालं, कुत्रे ताना काढलेत माझं म्हणतो की नाही आपण? कुत्रे ताना काढलेत म्हणजे काय? आपल्या पाठीमागे आले. हं, तसं इथं तो अर्थ होतो. काही ठिकाणी डबल टाईप झाल्या ओळ आणि काही ठिकाणी स्पेलिंग चुकलेलं आहे. तर दुरुस्त करायचा. पुढची ओळ आता. पुढच्या ओळीत काय म्हणते ना आता? मिसेस सेन आता या सगळ्या बोलल्यावर मिसेस सेन त्याला काय उत्तर देते बघा आता? त्याला उत्तर देते की अँड देन, अँड आणि मग यू तू पकडलास. कॉट म्हणजे काय? पकडलास. देम त्यांना. मग तू काय केलंस? न थांबता ताना काढलास आणि पकडलास. मॅडम पुढचं बोललंय का? मॅडम काय केलं? पुढचं बोलले आता. टूक देम घेतलं त्यांना. टूक देम कुठे घेतलं? टू द पोलीस स्टेशन. ठाण्यामध्ये, पोलिसाच्या ठाण्यामध्ये त्यांना तू घेऊन गेलास. कळलं का नाही? ह्याने काय सांगतात? अहो आश्चर्याची घटना कशी घडली की असं झालं तसं झालं. हे वर्णन चालू बरं का. आता याच्यामध्ये पुन्हा अजून मॅडम प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारतात बरोबर आता? की रितेश म्हणतोय, आय कुड नॉट डू दॅट मॅम. मी ते करू शकलो नाही. पुन्हा एकदा आपण हे शिकायचं. इथे जे कुडंट आहे की नाही, हे खरं तर काय आहे? कुड नॉट आहे. काय? कुड नॉट आहे. आणि इथे डू आहे, है की नाही? मग हेही मूळ हेल्पिंग वर्ब आहे, हेही मूळ हेल्पिंग वर्ब आहे. पण इथं हे डू काय झाले? मूळ क्रियापद झाले. या डूचा अर्थ काय होते? करणे. आय कुड नॉट कुडंट डू, करू शकलो नाही. करू शकलो नाही. दॅट ते, त्याचा अर्थ काय होते? ते मी करू शकलो नाही. आम्ही ते करू शकलो नाही. इथे करता काय? काय करता? वी म्हणजे आम्ही. रितेश काय म्हणतो? रितेश म्हणाला आम्ही ते करू शकलो नाही मॅडम, म्हणजे मॅम. आता याच्यावर उत्तर काय दिले मग आता? दे जस्ट व्हॅनिश्ड अराउंड द कॉर्नर. दे म्हणजे कोणती? पुढे जी होते चोर किंवा ती मारक होते ती, काय झालं? पळाले. दे जस्ट. आता व्हॅनिश्ड म्हणजे काय? व्हॅनिश्ड हे नियमित मूळ क्रियापद आहे. नियमित मूळ क्रियापद कसं ओळखायचं? ज्या मूळ क्रियापदाचं भूतकाळी रूप हे ईडी लागून होतं त्याला व्हॅनिश्ड आहे असल्यामुळं इथं ईडी लागल्यामुळं आपण म्हणायचं ना. नियमित मूळ क्रियापद किती आहेत? जास्त आहेत. अनियमित किती आहेत? कमी आहेत. मग अनियमित मूळ क्रियापद जर आपल्याला पाठ झाले, आपण लक्षात ठेवले, तर उरलेले जेवढे आहेत तेवढे नियमित आहेत. म्हणजे अनियमित मूळ क्रियापद अगोदर लक्षात ठेवायचे, नंतर हे ठेवायचे. म्हणजे काय होतंय? ईडी न लागणारे किती आहेत आपल्याला कळल्यानंतर बाकीच्याला काय लावून टाकायचं? ईडी लावून टाकायचं आणि भूतकाळी करायचं. इथे काय म्हणते माहिती आहे का? त्या कोपऱ्याच्या जवळ, कोपऱ्याच्या पलीकडं, कोपऱ्याच्या भोवताली गेल्याबरोबर ते गायब झाले. व्हॅनिश्ड गायब होणे, संपवणे. बरं का? इथं गायब होणे शब्द आहे बरं का. अर्थ काय होते? गायब होणे. आता इथं ऑल दिस हॅपन्ड सो फास्ट. ऑल दिस हे सगळं इतकं लवकर घडलं. सो फास्ट लवकरात लवकर घडलं. आणि मग मिसेस सेन देन वाय आर यू लेट. हे सगळं घडलं खरं आहे. हे सगळं घडलं खरं आहे. मग तू का उशीर केलास? तुला का उशीर झाला? तू उशीरला का आलास? विचारलं का? हा आहे डब्ल्यू एचचा प्रश्न आहे की नाही? डब्ल्यू एच न सुरू होणारा शब्द आहे आणि तो शब्द प्रश्न तयार करतो. म्हणजेच डब्ल्यू एच न सुरू होणाऱ्या शब्दाचा शब्दापासून प्रश्न तयार होतो का? मग ते कोणते शब्द आहेत? तर ते हे शब्द आहेत. इथे दिलेलं एक आहे, आणखीन आहेत काही, तेही बघायचं. वाय आर का. वाय म्हणजे काय? का. वाय म्हणजे हे का. आता एक ओळ सोडून लिहिलास ना तू? एक ओळ सोडून लिहिली ना,
तर मग एक ओळ सोडल्यानंतर पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघताना काय करायचं, जिथं जिथं राहिलाय त्या त्या शब्दाचा अर्थ लिहायचं. म्हणजे जो समजत नाही तो. तसं सगळं सोपंच आहे. यातला काही अवघड शब्द असतो, काही उच्चार समजत नाही. त्याच्या खाली उच्चार लिहिणे, कंसात उच्चार लिहिणे, त्या शब्दाचा अर्थ लिहिणे, म्हणजे एका एका शब्दाचा अर्थ समजून घ्यायचं. मग आपल्याला काय समजते, इंग्रजी सहज पुन्हा वाचताना समजते आणि आपल्या अनुभवातून जाते. वाय आर यू लेट? मग तुला का उशीर झाला? आता पुढं गंमत. आता खरंच गमती घडू का? मुलांना आवडण्यासारखी रंजक गोष्ट आहे. देन वाय आर यू लेट? डबल झाला टाईप होताना खालच्या पानावर झालं ते. आता उत्तर. रितेश सेज दॅट इज नॉट ऑल. हे काही सगळं नाही सांगितलं तुम्हाला मी. ऐकून तरी घ्या ना तुम्ही. अर्ध सांगितलं तुम्हाला मी. दॅट इज नॉट. की कसं केलं इथं? येस प्रत्यय लावला इथं. हां, कॉमा देऊन येस प्रत्यय लावलाय. आय रिअलाइज्ड, मला जाणीव झाली, मला कळालं, दॅट दॅटचा अर्थ काय होतो इथं? की होतोय. दॅटचा अर्थ की होतो मुलांना. दॅटचा अर्थ की. दॅटचा अर्थ की आय हॅड लेफ्ट. बघ इथं पूर्ण भूतकाळ आहे का? हॅड प्लस टीपी आहे का नाही इथं? आहे का? आता हे लेफ्ट आहे. हे लेफ्ट कोणतं क्रियापद आहे? अनियमित मूळ क्रियापद आहे. कारण लिव्हचा भूतकाळ लेफ्ट आहे. ईडी लागलं का त्याला? नाही. आता इथं बघितलं भूतकाळ रूप आहे, पास्ट पार्टिसिपल रूप आहे, आणि इथं बघितलं भूतकाळ रूप आहे. हं? हेच रूप पास्ट पार्टिसिपल सुद्धा म्हणून वापरता येत आहे. फक्त त्याच्या पुढे काय आलं पाहिजे? अगोदर हॅव, हॅज, हॅड, शॅल ह्या विल यायला पाहिजे. आता पुढं आय, बघा आता, आय हॅड लेफ्ट माय बॅग. सोडून आलो मी. लिव्ह म्हणजे काय? सोडून येणे. अरे इथे विसरली की. माय बॅग, माझी पिशवी, ॲट द शॉप. कुठं? ॲट द शॉप, दुकानात. ॲट द शॉप, इन द मॅड रश. मॅड रश कसली गर्दी? वर्दळ. त्या वर्दळीत माझी पिशवी तिथं राहिली, सोडून आलो मी. सो, सोचा अर्थ काय होता तिथं? म्हणून. म्हणून आय रॅन, पळालो. कुठं पळालो? बॅक, वापस. बॅक म्हणजे पाठ म्हणायचं का इथं आता? बॅक म्हणजे पाठ नाही, बॅक म्हणजे परत. कशासाठी पळालो? टू गेट, घेण्यासाठी, मिळवण्यासाठी. गेट गॉट आहे ना, गेट गॉट गॉट, गेट गॉट गॉट. काय? इट. इट म्हणजे काय? ते. ते कोणासाठी आलं इथं? हे जे ते सर्वनाम आलेलं आहे ना, ते ते कशासाठी आले माहिती आहे का तुला? हे आलेलं आहे ओकेसाठी. कोणत्या नामासाठी आले? बॅग. बॅग काय? नाम. नामाच्या ऐवजी काय आले? सर्वनाम. इट आले. ते घेण्यासाठी किंवा ती घेण्यासाठी मी परत पळालो. आता पुढं आणखीन रंजकता दिली आहे. आता पुढं मॅडम बोलल्यात. मॅडम म्हणतात, काय म्हणतात ह्यानं बोलताना? रितेश ज्यावेळेस सांगतो की मी परत ती पिशवी घेण्यासाठी गेलो, मॅडम मध्येच त्याला बोलतात, मॅडम सेज अँड, आणि इट वॉज नॉट देअर. म्हणजेच काय? इट वॉज अँड देअर. तिथे ती नव्हती ना. नव्हती म्हणजे गायब झाली. मग गेली कोणतरी, हाणली तिथं. आपण म्हणतो का नाही, चोरलं कोणतरी. आता इथं मॅडमनं बोलल्यानंतर त्या वाक्याचा प्रकार होतो उद्गारवाचक, है की नाही? म्हणून चिन्ह कोणतं दिलं इथं? उद्गारवाचक दिलं इथं. हे जे वाक्य दिलेले आहेत, ओके, इथून इथपर्यंत वाक्य सगळंच्या सगळं इथपर्यंत असेल, हे इथपर्यंत असेल, किंवा मग इथून हे इथपर्यंत वाक्य असेल, ह्याला काय म्हणायचं? विधानार्थी वाक्य म्हणायचं. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? डिक्लेरेटिव्ह वाक्य म्हणतात. डिक्लेरेटिव्ह. आणि हे जे वाक्य मॅडमनं बोललेलं आहे, ते आहे एक्सक्लेमेटरी, म्हणजेच उद्गारवाचक. आश्चर्य करायचं. हा, आता पुढं काय म्हणते? पूर्ण डिटेलमध्ये समजावून सांगण्याचं आणि एकमेकाचा संवाद चालताना ते कसं बोललं बघा. आपण बरोबर बोलतो की नाही, त्याच्या पुढचं बोलतो की नाही, तसं त्यांना लागू होते का? मॅडम तसं बोलले. आता रितेश सेज नो मॅम, इट वॉज देअर. इट वॉज, इट वॉज, तिथे तर होती. काय होती? इट कशासाठी आलं इथं? बॅगसाठी. इट वॉज देअर, तिथे होती. ऑल राईट, व्यवस्थित. ऑल राईट, व्यवस्थित होती. बट, परंतु, परंतु देअर वॉज अ, तिथं होतं एक, ह्यूज, उंच, हॅरी, केसाळ, ब्राऊन,
डॉग. ब्राऊन रंगाचा कुत्रा जास्त केस असलेला उंच बसला होता. कुठं बसला होता तो? सिटिंग. सिटिंग. सिटिंग ऑन. वर. आलं का इथं प्रिपोजिशन? आलं का नाही? त्याच्या बसण्याची क्रिया कुठं आहे? वर. आलं का शब्दयोगी हवे? आणि मग पुढे दिले सर्वनाम. इट. कशावर? इट. इट म्हणजे काय? इट म्हणजे खाणे का? इट काय इथं सर्वनाम झाले. त्याच्यावर तो बसला होता. आय डिडंट नकारार्थी केलं इथं. हे नो मूळ क्रियापद आहे. मूळ क्रियापदाचं नकारार्थी केलंय हे भूतकाळी असल्यामुळं तिथं काय वापरलंय नकारार्थीसाठी? काय वापरलंय? काय वापरलंय? डीड वापरून पुन्हा काय वापरलंय? नॉट वापरलंय. हा, डीड नॉट नो व्हॉट टू डू. मला काहीच समजणार झालं, काहीच कळणार झालं. व्हॉट टू डू, काय करावं. आता त्या बॅगवर तेवढं मोठं कुत्रं बसलंय, त्याला जाऊन खवळायचं का? आपण नुसतं मुडकं वर केलं कुत्र्यानं चलताना, आपण रस्ता बदलता का नाही चावतं काय घेऊन? हा, ती तर ती मोठं कुत्रं बसलंय. आता मॅडम आणखीन त्याला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात. रितेश, आपलं सांगणं काही बंद करणं आलंय, सांगतंय लगेच, व्यवस्थित सांगतो बरं का. आता हे आपण घेतलंय, हे डबल आहे है ना. मिसेस सेन म्हणाल्या, कधी म्हणाल्या? हे वाक्य डबल बरं का. हा, नो मॅम. हे मॅडमला ते रितेशनं बोलल्यानंतर मॅडम काय म्हणतात? इंटरेस्टिंग. वा, मस्त आहे ना सांगायला. अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप. इंटरेस्टिंग. कुत्र पिशीवर. हा, मस्त आहे की नाही? मॅडम कसं बोलत बघा, आश्चर्य व्यक्त करतात मॅडम. प्रत्येक ठिकाणी आश्चर्यकारक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह दिले पण येत आहेत. मॅडमचा आणि रितेशचा संवाद चालू असताना त्यांची शब्दफेक कोणत्या तऱ्हेची आहे, कशी शब्दफेक आहे, ऐकायसारखी आहे की नाही? तसं तिथं बोललंय, तर त्या शब्दावर इंग्रजीमधले आपण ध्यान ठेवायचं. आणि मग आपल्याला जर संवाद लिहायचा असेल तर आलं पाहिजे, येस मॅम, हो हो हो, होय मॅडम. आणि मग इवन द शॉपकीपर वॉज सरप्राईज. आता इवन दुकानदाराला देखील, इवन म्हणजे काय? देखील. हं? दुकानदाराला देखील काय वाटलं? आश्चर्य वाटलं. म्हणजे काय? आश्चर्यचकित झाला होता. दुकानदार देखील आश्चर्यचकित झाला होता. पुढे काय म्हणते तिथं? ही डिड नॉट नो वेअर द डॉग हॅड कम. आता पुन्हा मी डिड नॉट वाचलं, खरं तर हे डिडंट आहे बरं का. डिडंट नो. ही म्हणजे आता हे जी ही आहे की नाही, हे ही, हे ही कोणासाठी आले माहिती आहे का? ही आले त्या शॉपकीपरसाठी. शॉपकीपर म्हणजे काय? दुकानदार. दुकानदारासाठी आलेलं सर्वनाम, दुकानदाराच्या ऐवजी आलेलं प्रोनाउन. ही डिड नॉट नो वेअर द डॉग हॅड कम. कुठून आला कुत्रा? हं? हा कुत्रा आला कुठून? वेअर, कोठे आला, कुठून? आश्चर्याची गोष्ट आहे. वी ट्राईड ऑल. ऑल, हे ऑलमध्ये इथे यल राहिले बरं का. हं? वी ट्राईड. हं? हो, फ्रॉम आहे की. फ्रॉम म्हणजे कुठून? पासून. कुठून आल्याकडे हे? कुठून? वेअर, हे कोटे आहे की नाही, हे कोटे. आणि हे जे फ्रॉम आहे की नाही, आहे का फ्रॉम, हे ह्याचं काय होतं माहिती आहे का? कोठून होते अर्थ बरं का. हे दोन आल्यामुळे एका जागी. आता इथं काय म्हणते माहिती आहे का? ट्राईड. वी ट्राईड. वी म्हणजे काय? दोघंच झाले आता. ट्राईड ऑल काइंड्स ऑफ थिंग्स. सगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या. काइंड्स म्हणजे काय? प्रकार. आणि नुसतं जर काइंड आलं की नाही, नुसतं जर काइंड आलं तर कधी कधी काय होतं? काइंडचा अर्थ दयाळू. काय होते? दयाळू होते. इथे इथं होत नाही बरं का अर्थ. पण काइंड्स, ऑल काइंड्स ऑफ. थांबा, इथं का नाही, हे इथं यल आहे. ऑल काइंड्स ऑफ थिंग्स टू मेक इट मूव्ह. आता इथं हे जे इट दिले ना, तर इथं अजून शिकायचं बरं का. हे इट आहे की नाही,
नामाच्या ऐवजी वापरला गेलेला शब्द सर्वनाम असतो. तो कसा वापरला आणि कुठं वापरला आणि कोणासाठी आले? इथं आता वी आले इथं. इथे हे आले. वी ट्राईड, आम्ही सगळे प्रयत्न केले. कशासाठी? टू मेक मूव्ह, टू मेक इट, त्याला 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 म्हणजे कुणाला? कुत्र्याला, त्या डॉगला. कशासाठी? मूव्ह, मूव्ह हलण्यासाठी. मूव्ह म्हणजे काय? हलणे. कसे काय केलं आपण? व्हिसलिंग, शिट्टी वाजवली. काय वाजवली? शिट्टी वाजवली. अँड, आणि शोईंग, दाखवलं त्याला. काय दाखवलं त्याला? काय दाखवलं त्याला? स्टिक, काठी दाखवली. काय दाखवली? काठी दाखवली. आता पुढं बट, बट परंतु ही वुडंट बज, तो हलला नाही, हललाच नाही तो. अँड, अँड आय कुड नॉट लिव्ह, आणि मी सोडू शकलो नाही, मी सोडू शकलो नाही. विदाऊट माय स्कूल बॅग, मी शाळा सोडू शकलो नाही माझ्या पिशवी विना. म्हणजे पिशवी नसली तरी शाळेत पळायचं. पिशवी नाही म्हणून शाळा सोडायची का? तुम्ही कधी कधी कसं करता माहिती का? पेन नाही म्हणून शाळेत जायचं नाही, बुट नाही म्हणून शाळेत जायचं नाही. पण यानं कसं म्हणलं इथं? हां, मी तिथं प्रयत्न सगळेच केले. त्याला हलवलं, शिट्टी वाजवली, काठी दाखवली वगैरे वगैरे. पण काही उपयोग झाला नाही आणि मी सोडू शकलो नाही शाळा विदाऊट माय बॅग. मिसेस सेन. आता मिसेस सेन म्हणजे मॅडम त्याला प्रश्न पुन्हा विचारतात आणि मग काय बोलतात बघा आता. बट, परंतु, आय, मी, सी, पाहते, दॅट, की, यू, यू, तू, गॉट, मिळाली, युअर, तुझी, बॅग, पिशवी, फायनली. एका एका शब्दाचा अर्थ समजलं का असं? हं? आपलं परफेक्ट समजतं. फक्त एक वेळेस बघायचं. एकच वेळेस एक ओळ समजून घ्यायची, मी समजावून सांगतो ना, आणि मग करेक्ट येतं सगळेच. आता शब्दशः अर्थ प्रत्येक शब्दाचा आलं पाहिजे. पण आपल्याला सुरुवातीला हे माहिती पाहिजे, की इथं काय दिले? हेल्पिंग वर्ब नाही, हे मूळ क्रियापद आहे. इथे एक मूळ क्रियापद आहे, है ना? हे कोणतं मूळ क्रियापद आहे? अनियमित मूळ क्रियापद आहे. मी पाहतो, मी पाहते की तुला पिशवी मिळालेली आहे शेवटी. आता ती पिशवी मिळाली कशी? रितेश सेज, येस मॅम. आता खरी गंमत आहे. फायनली, सगळ्यात शेवटी, सगळ्यात शेवटी, सगळ्यात शेवटी काय केलं त्यानं? मी तर आता पाहिली की तुला पिशवी मिळालेली आहे. म्हणजे आता त्या मॅडमच्या समोर थांबलं, त्याच्यापाशी काय होती? पिशवी होती रितेशपाशी. मग त्याचं विश्लेषण काय करतो रितेश? रितेश म्हणते की फायनली द शॉपकीपर घेव, आलं बघ इथं अनियमित मूळ क्रियापद. गिव, घेव, गिवन. लगेच्या लगे त्या तिथं दिलेल्या अनियमित मूळ क्रियापदाचं, इरेग्युलर मूळ क्रियापदाचं, मेन व्हर्बचं तिन्हीच्या तिन्ही रूप आपल्याला लगेच्या लक्षात आले पाहिजेत. लगे लक्षात आले पाहिजेत. समजलं? याच व्हिडिओच्या खाली मी त्या अनियमित मूळ क्रियापदाच्या व्हिडिओची लिंक दिली. ती बघायची आणि सगळेच्या सगळे अनियमित मूळ क्रियापद काय करायचं? वाचून घ्यायचं. नसलं तर कागदावर लिहून घ्यायचं, भिंतीवर लिहायचं, रोज वाचायचं. आता शॉपकीपर, दुकानदाराने दिले, घेव, मी, मला, मला दिले सम बिस्किट्स. बिस्किट सांगायची गरज नाही. कंटाळा आला असेल तुम्हाला, सगळे बिस्किटचे प्रकार तुम्हाला सगळ्या माहिती आहे लहान लेकराला. आय ऑफर्ड, दुकानदाराने बिस्किट मला दिले आणि मी काय केलं मग? ऑफर्ड, ऑफर्ड, ऑफर्ड म्हणजे काय? देऊ केले. कोणाला देऊ केले? द बिस्किट टू द डॉग. बिस्किट कोणाला देऊ केले मी? टू द डॉग. अँड लुर्ड, लुर्ड आमिष दाखवणे. आमिष दाखवणे म्हणजे काय? आमिष दाखवणे आपण काय म्हणतो? त्याला मी माझ्या वर्गात म्हणतो, काय म्हणतो? चला आज आपल्याला, मला हे 5 शब्द ज्यानं कोण लिहून दाखवेल त्याला पेन बक्षीस. मला पेन मिळतं म्हणून काय करतात मुलं? पाठ करते शब्द. आपल्या घरी सुद्धा का म्हणतात? 1 मिनिटामध्ये भाजी समोर टाकेल त्याला बक्षीस, आहे की नाही? रनिंग करा, बक्षीस मिळते, पारितोषिक मिळेल. हे जे आमिष असतं की नाही, तसं आमिष दाखवलं. हिम, कोणाला दाखवलं? हिम, त्याला. त्याला म्हणजे कोणाला? कुत्र्याला. कशासाठी? अवे फ्रॉम, दूर जाण्यासाठी.
दूर जाण्यासाठी. अवे फ्रॉम, फ्रॉम कुठून? कुठून जायचं होतं? कुठून जावं त्यानं? बॅगपासून. बॅगपासून तो दूर जावं म्हणून त्याला लुर्ड लुर्ड केलं. बिस्किटाचं लुर्ड केलं. आम्हीच दाखवलं. मिसेस सेन लगेच म्हणाल्या, सो सो ओके ओके बर 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 सो सो इथे काय म्हणतात? सो म्हणून लेटस से लेटस से लेटस से म्हणूया आपण दॅट की अकाउंट्स फॉर द 15 मिनिट्स. खात्यात 15 मिनिट म्हणू आपण मग, आहे की नाही? आपण म्हणतो की नाही, हां सांग मग 100 200 रुपये नाही 300 म्हणतो की नाही आपण. तसं आपण पैसे बोलताना सांगतो, आकडा सांगतो. तसं इथं त्यांनी काय केलं? मग आता अकाउंट्स फॉर म्हणलेस काय म्हणायचं आता? अकाउंट्स फॉर, अकाउंट्स फॉर हे काय होते? फ्रेज होते. त्या फ्रेजचा अर्थ मग खात्यावर 15 मिनिट, खात्यावर तुमच्या 15 मिनिट, म्हणजे तुम्ही 15 मिनिट लेट केलं असं म्हणूया आपण. लेटस से म्हणूया, लेटस से लेटस. आपण म्हणतो की नाही चला गावाला जाऊया, चला निघूया म्हणतो की नाही, तसं सुरुवात कशी केली आहे ह्याने? चला खेळू, चला खेळू, चला जाऊ म्हणतो की नाही आपण मित्रांना. तसं इंग्लिशमध्ये काय म्हणतात? लेटस म्हणतात. लेटस, हे की लेटस हे असं लिहितात लेटस. आणि लेटसच्या पुढे जी क्रिया आपल्याला करायची मिळून ती म्हणायची. लेटस सी पाहूया, लेटस सिंग गाणं म्हणूया, लेटस रन पळूया. हं.